शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का दिलाय, कारण हर्षवर्धन पाटलांनी भाजपला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय। उद्या सकाळी हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर करतील। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचं अखेर ठरलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी हातात घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली। शुक्रवारी सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषदेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करतील। असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत, तसं तरी करू नये असं आवाहन करेन। बाकी माझ्या हातात काय नाही। पण 14 ते 19 त्यांना देवेंद्रकडून मिळत होतं, देवेंद्रकडे आले। आता त्यांना आभास होतोय, खरं नाही आहे, पवारांबरोबर जाऊन फायदा आहे, काही खरं नाही। जेव्हा रिझल्ट लागतील 170 वालं महायुतीचं सरकार येईल तर पश्चाताप करतील। त्यावेळेला पुन्हा एकदा आमची पार्टी त्यांना घेईल की नाही, पार्टीचे नेते ठरवतील। एकीकडे हर्षवर्धन पाटील शरद पवार यांना भेटले, दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राज्यवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी व्हॉट्सअॅपवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तुतारी चिन्हाचं स्टेटसही ठेवलं। वडिलांच्या घोषणेनंतर अंकिता पाटील सुद्धा भाजपच्या युवा मोर्चाचा राजीनामा देणार आहेत। हर्षवर्धन पाटलांची काही दिवसांआधी शरद पवारांसोबत भेट झाली, त्याचवेळी हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार हे निश्चित झालं होतं। आता हर्षवर्धन पाटलांचा निर्णय झालेला आहे, तसे संकेत त्यांनी 5 दिवसांपूर्वीच दिले होते। या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपणही पाहिलं असेल की त्या सगळ्या लोकांचा आग्रह असेल की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक की तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे। आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। इकडे इंदापुरातल्या हर्षवर्धन पाटलांच्या राहत्या घराबाहेर समर्थकांनी फटाके फोडले आणि तुतारी वाजवत जल्लोषही केला। आता हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडण्याचा निर्णय का घेतला तेही समजून घेऊया। हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र इंदापूरमधून सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे आमदार आहेत। भरणे विद्यमान आमदार असल्यामुळे दादा गटाला जागा सुटणार असल्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता इंदापूरमध्ये दत्ता भरणे यांच्या विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना होईल। 2019 मध्ये सुद्धा या दोघांमध्ये थेट लढत झाली होती। 2019ला ऐन निवडणुकीआधी हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात गेले होते। राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंना 1,14,960 मतं मिळाली होती, तर भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना 1,11,850 मतं मिळाली। अवघ्या 3,110 मतांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला होता। मात्र या पराभवानंतर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत आल्यावरही विधान परिषदेवर त्यांचं राजकीय पुनर्वसन झालंच नाही। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतलाय। पुण्याहून योगेश बोरसे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।